चला पाहुण्यांचा आपण आदर सत्कार करतोय. सन्माननीय शिवरामजी शेलका साहेबांचा आपण आदर सत्कार करतोय, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आलेली आहे. आपण पाहतोय शिवरामजी शेलका आणि पद्मजी शेलका इव्हन जोडी आहे, त्यांच्याकडून आपल्याला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर झाले. सन्माननीय शिवरामजी शेलका साहेबांचा आपण आदर सत्कार करतोय. सन्माननीय रमेश जी भोये साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे सन्मानित करतोय शिवरामजी शेलका साहेबांना. चला बसून घ्यायचंय, खेळाडूंनी बसून घ्यायचंय. चला मिस्टर बस संघ बसून घ्या. त्यानंतर सन्माननीय पद्मजी शेलका साहेबांना देखील सन्मानित केलं जाईल. आपण पाहतोय पद्मजी शेलका शिवरामजी शेलका यांच्याकडून पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला आलेली आहे. तर रमेश भोये साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. त्यानंतर सन्माननीय गणेशजी शेलार दादांना देखील सन्मानित केलं जाईल, ज्यांच्याकडून आपल्याला सन्मान चिन्ह स्पॉन्सर झाले त्या स्पर्धेकरता. थँक्यू डीजे. आपण पाहतोय सन्माननीय गणेशी शेलार साहेबांचा हा आदर सत्कार इथे केला जातोय, ज्यांच्याकडून आपल्याला सन्मान चिन्ह स्पॉन्सर झाले त्या स्पर्धेकरता त्यांचा हा आदर सत्कार इथे केला जातोय. त्यानंतर विष्णू घोडविंदा यांचा देखील आदर सत्कार केला जाईल. रमेश भोये यांना विनंती करतोय की आपले शुभ हस्ते आपला त्यांचा सन्मान करायचा आहे. तर दशरथजी शेलका यांचा देखील आदर सत्कार केला जाईल. दशरथजी शेलका या. चला दशरथजी शेलका. प्रकाश वातास यांच्या शुभ हस्ते आपण दशरथ शेलकाने सन्मानित करतोय. सन्माननीय दशरथजी शेलकांचा हा स्वागत सन्मान केला जाईल. त्यानंतर सन्माननीय लक्ष्मणजी जाधव यांचा देखील आदर सत्कार केला जाईल. गणेश शेलारने विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर कालरामजी वरठा यांचा देखील आदर सत्कार केला जाईल.
पद्मजी शेलकाने विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. तर वसंत जाधव साहेबांचा देखील इथे आदर सत्कार केला जाईल. सन्माननीय शिवरामजी शेलकांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. चला यानंतर सुरेंद्रजी घाटाल या आपला देखील सत्कार केला जाईल. प्रवीणजी सुतार आपण देखील यायचं आहे. शिवरामजी शेलका साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करत आहे. शिवरामजी शेलका साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. तर प्रवीण सुतार यांचा देखील सत्कार केला जाईल. गणेश शेलार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. नंतर मयूर शेंडे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत. त्यांनी आम्हाला पंचांच्या भूमिकेमध्ये सहकार्य केलंय. त्यांचा देखील आदर सत्कार केला जाईल. गणेश शेलार प्रकाश वाताचे शुभ हस्ते आपण सन्मान करतो. त्यानंतर DJ महेंद्र याचा देखील सन्मान केला जाईल. तर सन्माननीय पद्मजी शेलका साहेबांनी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण महेंद्रला सन्मानित करायचं आहे. नंतर सन्माननीय रमेश भोये साहेबांचा देखील आदर सत्कार केला जाईल. मी शिवरामजी शेलका यांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर डिवाइन लाईव्ह ज्यांनी आपल्याला 4 दिवस इथे युट्यूबची सुविधा चांगलं प्रक्षेपण दिलेलं आहे. त्यांचं देखील आपण इथे आदर सत्कार करतोय. तर रमेश भोये साहेबांनी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर चला साई 11 डोंगरेपाडा संघाचा कॅप्टन यायचा आहे. चला साई 11 डोंगरेपाडा टीमचा कॅप्टन. चला रमेश भोये साहेबांनी विनंती आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे.
नंतर न्यूस्टार वसई संघाचा संघ नाही घ्यायचा, न्यूस्टार वसई संघ. पद्मजी शेलका साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. चला त्यानंतर अबू स्पोर्ट्स खार्डी. शिवरामजी शेलका साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. शिवरामजी शेलका साहेबांना विनंती करतोय. नंतर आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडबा संघाचा कॅप्टन या. गणेश शेलार साहेबांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते तांबडबाल संघाच्या कॅप्टनचा देखील आपण सत्कार करायचा आहे. हॅलो. तसे आमचे लोखंडे सर यांनी 4 दिवस जबरदस्त आयोजन केलं आहे. त्यांचा सत्कार आमचे गणेश शेलार करतील, सर्व टीम करून. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आवाज यांचा असा गोड आहे की गुलाबशी जास्त गोड यांचा सरांचा आहे. जर चुकून कोणाचा आदर सत्कार जर राहिला असेल तर आम्ही माफी मागतोय. आणि विजय वरठा जे आयोजन कमिटीचे प्रमुख आहेत त्यांचा आपण इथे आदर सत्कार करतोय. ज्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे स्पर्धेकरता आणि त्यांचा हा आदर सत्कार इथे केला जातोय. पद्मजी शेलका आणि श्रीरामजी शेलका साहेबांनी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. चला आयोजन कमिटी या सर्व. बघा गावदेवी महाजनपाडा संघाची ही पहिली स्पर्धा आहे. या सीझनमध्ये प्रथमच त्यांनी हे स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि या सीझनमध्ये त्यांनी पहिली ट्रॉफी देखील फटकावलेली आहे. तर त्यांचं देखील कौतुक झालं पाहिजे. खूप मेहनत त्यांनी देखील या स्पर्धेसाठी केलेली आहे आणि प्रथमच हे आयोजन करून दाखवलंय त्यांनी. त्यांचं देखील खूप खूप आभार आणि त्यांचं कौतुक देखील. नंतर आपण वैयक्तिक बक्षिसांकडे जाणार आहोत. अगोदर आपण फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार आहे तो वितरित करतोय. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहुल गोंड ज्यांनी 13 चेंडूमध्ये 37 धावा बनवल्यात. तर सन्माननीय जगदीश मालकरी साहेबांना विनंती करतोय की आपण स्टेजवरती या. आपले शुभ हस्ते हे मेडल आपण इथे वितरित करायचं आहे राहुल याला. बघा जगदीश मालकरी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील आहे मॅन ऑफ द मॅच साठी आणि हे मेडल
बघा राहुल गोंड मॅन ऑफ द मॅचचा मानकरी इथे ठरलेला आहे. आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील वितरित केलं जाईल. राहुल 2 मिनिटं, जास्त काय विचारणार नाहीये. फायनल मॅच मध्ये 69 धावांचं लक्ष ठेवलं होतं, मात्र सोनसरी स्पोर्ट्स तांबडबाल त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा भरपूर त्याने प्रयत्न केला. काय म्हणशील, काय चुका घडल्या होत्या की तांबडबाल संघ अगदी टार्गेटच्या जवळ पोहोचला होता? प्रथम मी अतुलचं कौतुक करेन आणि त्याने एका हाती झुंज दिली आणि तो कॅच सुटला, तिकडेच आमची मॅच गेलेली. ज्या प्रकारे शतरक्षण झालं, शतरक्षणा काय सांगशील? अनिकेतच्या कॅचमुळे आम्ही मॅचमध्ये आले. चला शुभेच्छा असतील. त्यानंतर रामराज साहेबांचा आपण इथे आदर सत्कार करतोय, तर मी त्यांना विनंती करतोय की आमच्या स्टेजवरती या. बघा सलग 4 दिवस या मंडपामध्ये राहून त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे या आयोजनामध्ये. विष्णू मामांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय एक सन्मान चिन्ह देऊन. अजून जर कोणाचं जर चुकून जर मान सन्मान जर राहिला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय आणि पुढच्या कार्यक्रमाकडे आम्ही वाटचाल करतोय. बेस्ट फिल्डर या स्पर्धेचा ज्यांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे, कोण असेल बेस्ट फिल्डर? तर बेस्ट फिल्डरच्या यादीमध्ये नाव आहे स्वप्नील वाघे असं, ज्याने रनिंग मध्ये एका हातामध्ये कॅच पकडला होता, सुरेख झेल पकडला होता. स्वप्नील वाघे बेस्ट फिल्डर. तर सन्माननीय रमेश भोई साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी वितरित करतोय स्वप्नील वाघे याला. स्वप्नील 2 मिनिटं. स्वप्नील जास्त नाही विचारणार. ट्रॉफी मिळालंय, या सीझनची पहिली ट्रॉफी आणि आयुष्यातील किती ट्रॉफी आहे? पहिली ट्रॉफी. जोरात बोलायचं आहे. पहिली ट्रॉफी. वाटलं होतं ही ट्रॉफी तुला मिळेल? नाही. तुला वाटलं होतं की तुझ्या हातामध्ये तो झेल बसेल? तुला वाटलं होतं? नाही. काय विचार करून धावला होता चेंडूच्या मागे? काय विचार करून चेंडूच्या मागे धावला होतास? काय नाही, म्हणजे षटकार जाऊ दे चौकार जाऊ दे, मला फक्त धावायचं आहे. बघा धावला होता, एका हातामध्ये त्याने झेल पकडला आणि बसला देखील, आणि चांगला झेल. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट स्वप्नील वाघे. तर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? ज्याच्या नावावरती 7 विकेट्स आहेत. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अनिकेत चौधरी. तर सन्माननीय शिवरामजी शेलका साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी अनिकेताला वितरित करतोय. 7 विकेट्स त्याने घेतलेत या टुर्नामेंटमध्ये. खूप चांगली कामगिरी. पाहुण्यांचं खूप खूप आभार. अनिकेत 2 मिनिटं. अनिकेत जास्त काय विचारणार नाहीये, या सीझन मध्ये भरपूर चांगली कामगिरी राहिलेली आहे, काय म्हणशील? प्रॅक्टिस करतो म्हणून सर्वजण जिंकायला लागलेत आम्ही रेग्युलर. ज्या प्रकारे पहिले षटक ज्या प्रकारे हाताळतोस, मनामध्ये काय चालत असतं? टार्गेट छोटं असो मोठं असो, मनामध्ये काय चाललं असतं पहिले षटक हाताळत टाकताना? टीमच्या मेन प्लेअरला आउट करायचा, म्हणजे मॅच तेवढी वन साइड होईल तेवढी आमच्या बाजूने. प्रॅक्टिसला किती टाइम देतो? भरपूर, संध्याकाळी रोज असतो प्रॅक्टिसला. चला शुभेच्छा असतील. अभिनंदन. हा होता अनिकेत, ज्याने खूप चांगली कामगिरी केलेली आहे. त्यानंतर बेस्ट बॅटर, ज्याच्या नावावरती 82 धावा आहेत, कोण असेल बेस्ट बॅटर? अरे नाव येऊ द्या. बघा दोघे जण आहेत, एकाच्या नावावरती 82 धावा आहेत, दुसऱ्याच्या नावावरती देखील 82 धावा आहेत.
मात्र एक या स्पर्धेतून बाहेर गेलाय आणि एक या स्पर्धेमध्ये ट्रॉफी घेऊन जातोय अतुल ठाकरे. 82 धावा त्याच्या नावावरती आहेत. तर अतुल ठाकरे ठरतो या स्पर्धेचा बेस्ट बॅटर. तर बेस्ट बॅटरची ट्रॉफी देण्याकरता विनंती करतोय सन्माननीय पद्मनजी शेलका साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण वितरित करायची आहे. अतुल ठाकरे ज्याच्या नावावरती 82 धावा आहेत या स्पर्धेमध्ये. हॅलो माईक चेक. अतुल ठाकरे, मी जास्त काय बोलत नाही. तू कशामध्ये कमी पडला हे मला बोल. बॅटिंगमध्येच कमी. थँक्यू. अतुल आपलं बक्षीस देखील घेऊन जायचं आहे. 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे. जगदीश मालकरी साहेबांकडे हे बक्षीस आलेलं आहे. अतुल जास्त काय विचारणार नाहीये. बॅटिंग खूप चांगली झाली. ज्या प्रकारे बॉलरने धावा खर्च केल्या, काय म्हणशील कुठे चुका झाल्या बॉलरच्या? कॅच मिसफिल्ड खूप झाल्या, त्याच्यामुळे जास्त रन मारले मला. बघा बॅटिंग खूप चांगली गेली. मात्र या अगोदर त्याने एक शतक देखील ठोकलेलं आहे. ज्यावेळेस शतक झालं त्यावेळेस वाटत होतं की शतक होईल ज्या प्रकारे बॅटिंग करत होतास? नाही, असं वाटलं नव्हतं मला काही शतक होईल. मनामध्ये काय चाललं होतं की ज्या प्रकारे बॅटिंग करत होतास त्यावेळेस? मनामध्ये चाललेलं होतं की जास्तच रन मारायचं प्रयत्न. आणि आता काही चुकलं बॅटिंग करत असताना की 7 बॉलमध्ये 20 धावा बनवायच्या होत्या. शेवटच्या बॉलवर एक धाव तरी काढू शकला असतास, मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. काय चाललं होतं मनामध्ये? मनामध्ये तर काय असं चालू नव्हतं, तरी पण मी एक बनवायचा प्रयत्न करणार होतो. चला शुभेच्छा असतील. बघा हा होता अतुल ठाकरे शतकवीर. आणि आपण जातोय लगेच चौथ्या क्रमांकाकडे. सिरीज आपण नंतर देणार आहोत. तर चौथा क्रमांक फटकावलाय साई 11 डोंगरीवाडा टीमनं. मी त्यांना विनंती करतोय की या आपली ट्रॉफी घेण्यासाठी. आयोजकांच्या माध्यमातून ही ट्रॉफी ही आहे आणि ट्रॉफी साई 11 डोंगरीपाडा टीमसाठी जाणार आहे. पहिली ट्रॉफी ते आज आपल्या गावामध्ये घेऊन जाणार आहेत आणि पहिली ट्रॉफी घेत असताना आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. बघा चौथ्या क्रमांकावरती राहिलेला आहे म्हणजे साई 11 डोंगरीपाडा हा संघ. खेळाडूंचं अभिनंदन, पाहुण्यांचा आभार. विकास थांबायचा, आपण विकास ट्रॉफी घेऊन थांबायचं इथे. जास्त काय विचारणार नाहीये. विकास पहिली ट्रॉफी घेऊन जातोस घरी, कसं वाटतंय? खूप छान वाटते. मग आता काय गाजत वाजत जाणार ट्रॉफी? हो नक्कीच. आमची 3 वर्षानंतर पहिली ट्रॉफी आलेली आहे या ट्रीममध्ये. मी 3 वर्षापासून खेळतो पण एकही ट्रॉफी नाही आली. आपला संघ कुठे चुकला की तुम्हाला पराभव स्वीकारावा लागला? आमची जरा प्रॅक्टिस जरा लो पडते. तुझी प्रॅक्टिस आहे? हो आमच्यातली. मी तर आमच्या मुलांना एकच सांगेन की सर्वजण प्रॅक्टिसला या बस. चला शुभेच्छा असतील. विकास माळी ज्यांनी खूप चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. आणि बघा 3 वर्षानंतर आपल्या घरी ते एक ट्रॉफी घेऊन जाणार आहेत. त्यानंतर अबू स्पोर्ट्स खार्डी ज्यांनी 3रा क्रमांक फटकावलाय या स्पर्धेमध्ये. चला या अबू स्पोर्ट्स खार्डी. अबू स्पोर्ट्स खार्डी देखील भरपूर वर्षानंतर एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाणार आहे. चला या सर्वांनी या. चला बुम बुम गणेश या. चला डोंगरीपाडा थांबायचं आहे, 2 मिनिट थांबायचं आहे तेच. तर ही ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतोय गणेश शेलार यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी ती वितरित करतोय. तिसरा क्रमांक इथे फटकावलेला आहे.
चला कॅप्टनने थांबायचं इकडे. चला या कॅप्टन बघा, कॅप्टनच्या चेहऱ्यावरती स्माइल बघा, हा आनंद आहे. पहिली ट्रॉफी कसं वाटतंय? एकदम मस्त. एकदम मस्त. आता घरी ट्रॉफी गेल्यानंतर घरचे काय बोलतील? काय? घरच्यांना माहिती आहे की ट्रॉफी मिळाले? हा, माहित आहे. घरचे काय म्हणाले? मॅच खारडी टीम मध्ये कधीपासून खेळतोयस? 3-4 वर्ष झाले. 3-4 वर्षानंतर ट्रॉफी कितवी आहे? ही पहिलीच मी खेळतो तिथून. तू कधी पहिली? त्यावेळी 2 मारलेली मी, आता खेळतो ही पहिली. चला शुभेच्छा असतील. पहिली ट्रॉफी बघा हसतोय, त्याला देखील माहिती आहे खूप मेहनत केलंय आणि तिसऱ्या क्रमांकावरती ते राहिलेले आहेत. त्यानंतर दुसरा क्रमांक या स्पर्धेमध्ये फटकावलेला आहे आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडबाल संघाने. चला या तांबडबाल संघ या मैदानावरती चॅम्पियन देखील ठरले होते, मात्र आता रनर अप राहिलेले आहेत. तसेच विनंती करतोय खंडू शेलका, तसेच वसंत जाधव, तसेच दशरथजी शेलका मांडेकरांनी विनंती करते की पुढे या, आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी इथे वितरित करायची आहे. चला राजूभाई या आपण देखील. चला राजूभाई. बघा आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडबाल संघ दुसऱ्या क्रमांकावरती राहिलेला आहे. चला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज ची ट्रॉफी राहिलेली आहे आणि आपण पाहतोय कूलर देखील आहे मॅन ऑफ द सिरीज साठी. आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये हा जो कूलर आपण पाहतोय सन्माननीय प्रकाशी शेलका साहेबांनी आपल्याला दिलेला आहे, मात्र ते नाही आहेत. आपण दशरथजी शेलकाने विनंती करतोय, तसेच खंडू शेलका यांनी देखील विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा कूलर इथे वितरित करायचा आहे. त्यानंतर एक ट्रॉफी देखील आहे. तर मालिकावीर आहे मिस्टर अतुल ठाकरे. बघा अतुल ठाकरेच्या आसपास कुठलाच खेळाडू नाहीये, धावांमध्ये देखील आणि सिरीज मध्ये देखील. आणि सध्या तरी या स्पर्धेचा वन मॅन शो ठरतोय अतुल ठाकरे. खूप खूप अभिनंदन अतुल, शुभेच्छा असतील. त्यानंतर या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलेला आहे, पुन्हा एकदा चमकलाय आणि आपल्या गावामध्ये आता चौथी ट्रॉफी घेऊन जाणार आहे न्यू स्टार वसई चॅम्पियन. चला एकेकाने यायचंय, एकेकाने यायचंय. चला अक्षय या.
champion, 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 champion. Everybody knows say Bravo a champion, 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 champion. Everybody know Chris Gayle. त्यानंतर पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी पद्मनजी शेलका आणि शिवरामजी शेलका साहेबांकडून आपल्याला आलेली आहे. Gayle is a champion. Don't forget Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion, Shelly a champion, 958 Bolt a champion. Champion, 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 champion. Everybody knows say Bravo a champion, 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 champion. Everybody know Chris Gayle is a champion. Champion, me a real champion. Champion, me a real champion. Champion, me a real champion. Don't vex if your name not call. We have to leave them for bat some ball. We love soccer and dancehall. We love cricket and football. From a dancing a my name we call. Champion, champion. Every trainee and every young man. Champion, champion. Every BC and every Bajan. Champion, champion. Every trainee and every young man. Champion, champion. Beanie a champion, Bounty a champion, Marshall is a champion, Bungie is a champion, Pollard is a champion, Lara is a champion, Gayle is a champion. Don't forget Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion, Shelly a champion, 958 Bolt a champion. Champion, 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 champion. Everybody knows say Bravo a champion, 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 champion. चला पाहुण्यांचं खूप खूप आभार, खेळाडूंचं अभिनंदन. चला अभिनंदन अभिनंदन. पुन्हा एकदा पाहुण्यांचं खूप खूप आभार आणि आयोजकांचा देखील मी आभार व्यक्त करतोय की मला या स्पर्धेमध्ये समायोजन करण्याची संधी दिली. आयगावदी स्पोर्ट्स महाजनपाडा आयोजित आपण पाहतोय आयगावदी चषक 2026 या स्पर्धेचा शेवट होतोय. प्रथमच त्यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती आणि खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन पण बघितलं आणि या स्पर्धा इथे संपली अशी मी जाहीर करतोय. जय हिंद, जय आदिवासी, जय जोहार.